उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सुवाद्य पत्नी सुनेत्रा वहिनी पवार साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्याच्या मामी दत्तमामा भरणे यांच्या सुविद्य पत्नी सारिका मामी भरणे, व्यासपीठावरती उपस्थित पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय हरगुडेताई, राष्ट्रवादी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष साधनाताई केका, माजी सभापती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य सन्माननीय वैशालताई पाटील, व्यासपीठावरती उपस्थित इंदापूर तालुक्याचे तडफदार राष्ट्रवादीचे तडफदार अध्यक्ष सन्माननीय हनुमंताबा कोकाटे, जिल्हा नियोजनचे आणि जिल्हा परिषदचे माजी सदस्य आमचे मित्र प्रतापआबा पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित सचिनजी सपकाळ साहेब, इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम भैया, डीएन काका, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सन्माननीय अतुलजी झगडे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित संदेश काका, प्रशांत पाटील, गलांडे पाटील, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय संग्राम भैया पाटील, सर्व गावातील सरपंच, सर्व महिला बचत गटाचे पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक, गावातील सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व दूध संस्थाचे चेअरमन, सर्व पदाधिकारी उपस्थित, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सध्या लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्या सर्वांच्या मनातील उमेदवार आणि सर्वांच्या आवडत्या उमेदवार सुनेत्रा वहिनी यांचं लाखेवाडी गावाच्या वतीने सर्वप्रथम मी स्वागत करीत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील आणि गावातील सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघामधून इंदापूर तालुक्यामधून जास्तीत जास्त मतदान हे आपल्याला सुनेत्रा वहिनींना घडवून आणायचंय आणि त्यासाठी आपण या ठिकाणी एक छोटीशी कोपर सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। हा फक्त सदिच्छा भेट होते, परंतु दत्तमामा भरणे यांच्याशी माझा चर्चा झाली आणि ते म्हणले महिला बचत गटातील महिला, गावातील ज्येष्ठ नेते मंडळी ह्या सर्वांना एकत्र बोलवा आणि वहिनींची या ठिकाणी सगळ्यांशी ओळख होईल, हितगुज होईल, त्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये इंदापूर तालुक्यातून येणाऱ्या लोकसभेला जास्तीत जास्त मतदान का करायचं, कारण या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे विकास रत्न आमदार दत्तमामा भरणे यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदललेला आहे। या तालुक्यामध्ये 4000 ते 5000 कोटीची विकास कामं होत असताना या लाखेवाडी आणि बावडा परिसरामध्ये जवळजवळ 750-800 कोटीची कामं आज चालू आहेत। आणि उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर लाखेवाडी या गावामध्ये 37 कोटीचे वहिनी या कामं चालू आहेत। प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता आणि त्या विकासाच्या पाठीमागे आपल्याला जायचंय आणि म्हणून महिलांचे प्रश्न, तुमचे आमचे प्रश्न या लोकसभेमध्ये मांडण्याचं काम आपल्या वहिनींच्या माध्यमातून होणार आहे आणि ते त्या करणारच आहेत। आणि जास्तीत जास्त महिलांच्या बाबतीतले अनेक जे प्रश्न सभाबा असतील, या तालुक्याचे तडफदार तालुकाध्यक्ष हनुमंताबा, आम्ही सर्वांनी एकत्र विचार केला आपण अजितदादा बरोबरच का जायचं, कारण जर या तालुक्याचा विकास पाहिजे असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल
22 गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा असेल, शेतमजुरांचा प्रश्न सोडवायचा असेल, दीनदलितांचा प्रश्न सोडवायचा असेल, गोरगरिबाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर या प्रश्न सोडवण्याची हिंमत, ताकद फक्त अजितदादामध्ये आहे. आणि म्हणूनच आम्ही अजितदादाच्या विकासाच्या पर्वाच्या मागे जाण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतला. आणि या भागामधून जास्तीत जास्त मतदान हे घड्याळाच्या चिन्हाच्या पुढील बटन दाबून आम्ही सर्व कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ मंडळी हे करणार आहोत. या भागामध्ये पाहिलं तर वहिनी, आमच्या या घरी आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेब जे मंत्री होऊन गेले ते 4-5 वेळा या ठिकाणी आले, या ठिकाणी मुक्काम करून गेले. माझे मोठे भाऊ दिलीप डोले साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर 7 वर्ष PS म्हणून काम केलं. ते मीरा भाईंदरला आयुक्त होते, आता सिडकोला JMD आहेत. अशा विविध मोठ्या पदावर त्यांनी काम केलं. एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या बरोबर त्यांना काम करण्याचा बहुमान मिळाला. आणि हे काम करत असताना तालुक्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्याची काम करण्याची भूमिका घेतोय. जय भवानीगड विकास प्रतिष्ठान ही आम्ही 5 वर्षापूर्वी एक शैक्षणिक संस्था स्थापन केली. जवळजवळ 4,500 ते 5,000 विद्यार्थी या शैक्षणिक संस्थेमध्ये उत्कृष्ट शिक्षण घेतात. या भागामध्ये थोड्या दिवसामध्ये नाव लौकिक असणारी संस्था आहे. आणि जवळजवळ तालुक्यातील प्रत्यक्ष 8 ते 10,000 पालकांशी आमचा डे टू डे संबंध येतो. त्या पालकांपर्यंत आपले विचार, राष्ट्रवादीचे विचार, दत्तामामाचे विचार, अजितदादांचे विचार आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांपर्यंत ते रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याचा प्रयत्न करतो. या तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अतिशय धडाडीने काम करतात. आता काही गोष्टीमध्ये त्या पद्धतीने ते मतदानामध्ये रूपांतरित करतील का ही आमची शंका आहे. परमेश्वराला ते माहित असेल, परंतु त्यांनी ते करतील अशी अपेक्षा ठेवू आणि भविष्यात त्यांचाही पाठिंबा घेऊ. त्यापेक्षा या राष्ट्रवादीवरती कट्टर प्रेम करणारा जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून ताई वहिनी आपल्याला या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आणि या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मतदान हे घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मिळवून देण्याची ग्वाही देतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमच्या शब्दाला बहुमान दिला, मान दिला, त्याबद्दल ढोले परिवाराच्या वतीने, समस्त ग्रामस्थ लाखेवाडीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. नमस्कार. जरा चार्ज होऊ द्यात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, लाखेवाडीचं ग्रामदैवत आई तुळजाभवानी, ज्या जिजाऊनं शिवराय तयार केले आणि स्वराज्याची निर्मिती केली त्या जिजाऊ, गावोगावी खेडोपाडी ज्यांनी विकासाची गंगा नेली त्या राजमाता अहिल्याबाई होळकर, ज्यांच्यामुळे आज महिला इथं उभा राहिल्या त्या सावित्रीबाई फुले यांच्या चरणी मी प्रथम नतमस्तक होते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वात महत्वाची उत्सुकता म्हणजे आगामी लोकसभेला आपले उमेदवार बारामती मतदारसंघातून जे उभे राहणार आहेत त्या आपल्या सुनेत्रा वहिनी, मामांच्या सुविद्य पत्नी मामी वैशालीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हरगुडेताई, तालुका अध्यक्ष, कार्यकारिणी सर्व आहे, तालुका अध्यक्ष हमवाबा आहेत, प्रतापाबा आहेत, बाकी सर्व पदाधिकारी आहेत. त्यांचं पहिल्यांदा लाखेवाडीची सरपंच प्रथम नागरिक या नात्याने मी हार्दिक स्वागत करते. तसेच 4 वाजल्यापासून माझ्या या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत, ज्यांनी आज आर नाहीतर पार हिरकणी आहेत माझ्या त्या, कारण आज सगळं काम विसरून त्या इथं बसलेल्या आहेत. कारण आज आपल्या खासदार इथं बसलेले आहेत आणि आज खासदार मॅडमना जवळून पाहण्यासाठी तुम्ही सगळे थांबलात ना? येस. आणि माझे सर्व बंधू भगिनी, माता भगिनी, पत्रकार बांधव, बच्चे कंपनी पण खूप वेळ झालं वाट पाहते, सर्वांचं मनापासून स्वागत. दादा म्हणजे समीकरणच असं आहे ना की विकास,
आणि विकास म्हणजे काय? गावोगावी शिक्षण, आरोग्य, रस्ते, दिवाबत्ती, कृषीमधला विकास, शिक्षणातला विकास, गरीब गरजूंच्या अडचणी, शेतकऱ्यापासून मंत्रालयापर्यंत, चांद्यापासून बांध्यापर्यंत ज्या काही अडचणी सोडवायच्या असतील आणि ते सोडवण्याचं काम जर कोण करत असतील तर फक्त आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता, टापटीप, शिस्त, किती गुण सांगावेत दादांचे. आणि हे गुण घेण्यासारखे. आपण पाहतो की सकाळी एक दिवस रात्री जागरण झालं तर आपल्याला सकाळी आळस येतो उठायला, पण दादांचं तसं नाहीये. दादांचा दिवस 5 वाजता सुरू होतो. ते स्वतः एकटे म्हटलं तरी फेरफटका मारतात आणि आपल्या कामाची सुरुवात करतात. हे स्पीड आहे. म्हणजे महाराष्ट्राला जर जलद गतीनं विकासापर्यंत पोहोचवायचं असेल, ज्या स्पीडनं पोहोचवायचं असेल आणि ते जर कोण पोहोचवणार असेल तर फक्त आणि फक्त अजितदादा साहेब. आज इंदापूर तालुक्यामध्ये सरांनी सांगितलं की दादांच्या मार्गदर्शनाखाली मामांच्या माध्यमातून जवळजवळ 5,500 कोटींचा निधी आलेला आहे आणि त्यात आपल्या लाखेवाडीसाठी जवळजवळ 37 कोटीचा निधी आलेला आहे. हा जोक नाहीये, खूप भयंकर आहे हे ऐकणं. एवढा मोठा निधी जर एका गावात येत असेल तर बाकीच्या गावामध्ये किती प्रकारचा निधी येत असेल. आणि हीच विकासाची गंगा आपल्याला भविष्यात पाहिजे असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त दादांच्या विचाराबरोबर आणि दादांबरोबरच जायचं आहे. जायचंय ना? जरा मोठ्याने सांगा. जायचंय ना? हो. आज दादा हे सगळे धडाडीनं कामं करतायत, महाराष्ट्र गाजवत आहेत आणि हा महाराष्ट्र गाजवत असताना माग मात्र धुरा आपल्या वहिनी सांभाळत आहेत. काटेवाडी, बारामतीतील हायटेक टेक्सटाईल कंपनी, एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया यासारख्या माध्यमातून वहिनींनी सामाजिक खूप काम केलेली आहेत. शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांनी महिलांना, तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून दिलेली आहे. आणि आता मला सांगा, आपल्याकडे सुद्धा वहिनी, आमच्याकडे बचत गट आता तयार झालेत नव्यानं. जवळजवळ आता 50 बचत गटांची आराखडी आहे आणि हा आराखडा तयार करत असताना महिलांना उद्योगापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्यासाठी आपलं नेतृत्व आम्हाला फार गरजेचं आहे. कारण महिलांना रोजगाराच्या वाटा सुद्धा माहीत झाल्या पाहिजेत. शेवटी वडिलोपार्जित परंपरागत व्यवसाय आपण करतच असतो, पण जग आज कुठल्या कुठे पोहोचलेलं आहे. जगातील स्पर्धेत जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला विविध आणि आधुनिक रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला पाहिजेत. आणि वहिनी साहेब आपल्या या माध्यमातून आमच्या ग्रामीण महिलांना, म्हणजे लाखेवाडीतल्याच नाही तर इंदापूर तालुक्यातल्या सर्व महिलांसाठी एक मोठा उद्योग आणि रोजगाराच्या संधी आपल्या माध्यमातून निर्माण व्हाव्यात भविष्यात, असं मला आणि सर्वांना मनापासून वाटतं. बघा, आता जर विकासाची गंगा आपल्याला पोहोचवायची असेल आणि दादांना कशातलं नॉलेज नाहीये, कृषीमधलं आहे, शिक्षणातलं आहे, रस्ते असू द्या, मेट्रो सिटी पासून ते गावापर्यंतचे सर्व विकास कशा पद्धतीनं करायचा. बांधकाम करताना 1 इंच सुद्धा इकडं तिकडं झालेलं दादांना चालत नाही. ही शिस्त, हा विकास आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला दादांच्या विचारांनीच पुढे जावं लागणार आहे. आणि येत्या आगामी काळामध्ये आपल्या लोकसभेच्या उमेदवार माननीय सौ सुनेत्रा वहिनी यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. एकच वादा, मोठ्याने म्हणा, एकच वादा. तरी सरांनी सांगितलंय की आता जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 7-8 हजार पालकांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. महिलांचे सुद्धा आम्ही फार मोठे कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये महाबोंडला असेल 5-6 हजार महिला त्याच्यामध्ये सहभागी होतात. महिलांची आरोग्य तपासणी असेल, हळदी कुंकू सारखे कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या त्यांच्या कॉम्पिटिशन आयोजित करतो. त्यामुळे या परिसरातील महिला पण आता खूप ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. नाहीतर ग्रामीण भाग आहे, आतापर्यंत असं वाटत होतं, पण ह्या 6 वर्षामध्ये ह्यांनी पण एक कातण टाकलेली आहे आणि एक वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचं त्यांनी उमेद मनामध्ये जागवलेली आहे. आणि ही उमेद पुढे नेण्यासाठी महिलांनो, आपल्याला सुनेत्रा वहिनींना मतदान करून आपल्या अडचणी दिल्लीच्या दरबारात कोण पोहोचवणार असेल तर आपल्या सुनेत्रा वहिनी पोहोचवणार आहेत. आणि ह्या अडचणी आपल्या पोहोचवण्यासाठी आपल्याला
सुनेत्रा वहिनींना भरघोस मतांनी मतदान करायचे. घड्याळ या चिन्हावर बटन दाबून आपल्याला वहिनींना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आपले हक्काचा उमेदवार दिल्ली दरबारात आपल्या समस्या, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी तिथं पोहोचणार आहे. हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही लढाई आहे स्वाभिमानाची, हक्काची आणि आपल्या स्वतःच्या जाग्याची. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे सुद्धा मुघल दरबारी सरदार होते, पण शिवाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी अवघ्या 16व्या-17व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली आणि स्वराज्य निर्माण केलं. हे जर स्वराज्य म्हणजे कशाची लढाई होती? स्वतःच्या राज्याची लढाई होती. मग आता ही आपलीच लढाई आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा माणूस पाहिजे आणि हे हक्काचं माणूस म्हणजे आपल्या सुनेत्रा वहिनी. आणि सर्वांना मी इथं ग्वाही देते वहिनींना की लाखेवाडी गावातून तुम्हाला भरघोस मतांनी आम्ही विजयी करू आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण भविष्यात आम्हाला नेहमी सहकार्य कराल. ग्रामीण महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न होतील अशी एक माफक अपेक्षा मी सर्वांच्या वतीनं व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व महिला वर्ग, इथे जमलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी आणि टेक्स्टाईलच्या सुमित्रा वहिनी पवार. तर मला आज तुम्हाला सांगायचे, सर्वांनी सर्व काही सांगून झालं, पण वहिनी आपल्या तालुक्यात जास्त वहिनींचं येणं नव्हतं, पण वहिनी आता गावभेटी दौऱ्यासाठी आपल्या तालुक्यात आलेल्या आहेत आणि आज आम्हाला तुमच्या लाखेवाडी या गावात यायला जरा उशीर झाला. त्याबद्दल तुमच्या सर्वांची मी वहिनीच्या वतीने, सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने दिलगिरी व्यक्त करते. आणि आज वहिनींचं म्हटलं तर आज बारामती तालुक्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. आपण विद्याप्रतिष्ठानला त्यांचं फार लहान गटापासून ते फार कॉलेजपर्यंत सर्व त्यांच्या सर्व त्यांचे ते मुलांच्या अडीअडचणी त्या प्रत्यक्षात त्या बसून सोडवत असतात. मला आता त्या सकाळी जरी त्यांना निघायचं म्हटलं तरी, कोणाची ऍडमिशन वगैरे घ्यायची म्हटलं तरी त्यांना तिथून ते ऍडमिशन वगैरे देऊनच निघावं लागतं, मिटिंगा घेऊन निघावं लागतं. आणि काठेवाडी गावं स्वतः त्यांनी स्वच्छता अभियान राबवलं होतं, त्यात पण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं तसं बारामती तालुक्यात बरंच योगदान आहे. बरेच त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या खूप समस्या सोडवलेल्या आहेत. आणि आपल्या इंदापूर तालुक्यात त्यांचा जास्त योगदान नव्हता. आपला इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जास्त येण्याचा आपला सहवास झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला खूप मोठा इंदापूर तालुक्याला निधी मिळालेला आहे. आपल्याला ढोलेताईंनी सांगितलं, आज तुमच्या लाखेवाडी या छोट्या गावात 37 कोटी निधी देणं म्हणजे जोक, नॉट अ जोक. ते हे आपल्याला दादांच्या ह्याच्यातूनच मामांकडे तो निधी आला आणि मामांनी आज तुम्हाला इथे हे दिलं आणि दादांच्या माध्यमातूनच आपली सगळी इंदापूर तालुक्याचे आज कामे झालेली आहेत. त्यामुळं आपण जे आपला लोकसभेचा बारामतीचा उमेदवार सुनित्रा वहिनी पवार आहे, त्यांनाच आपण घड्याळ चिन्हाला मतदान करायचं आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. कारण की त्यांचा आता गावभेटी दौरा आहे. अजून त्यांना म्हणजे त्यांचं डिक्लेअर व्हायचे पण झाले जमा आहे. त्या सर्वांकडे जाऊन भेटी घेत आहेत. पण आपल्याला आपल्या तालुक्यात इंदापूरमध्ये ज्यांनी विकासाचं योगदान केलं त्यांच्या ज्या पत्नी लोकसभेला उभा आहेत त्यांनाच आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे असं मी आपणा सर्वांना खूप खूप विनंती करते. करणार ना तुम्ही सर्वजण योगदान? हो म्हणताय का नाही? तर सर्वांनी आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून त्यांना दिल्लीत पाठवायचं आहे. तर मी एवढे 2 शब्द संपवते आणि माझी भाषा संपवते. धन्यवाद. धन्यवाद मामी. यानंतर सन्माननीय सौ सुनेत्रा अजितदादा पवार वहिनी साहेब यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. अजित दादा तू मागे
नमस्कार. आजच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गाव भेटी दरम्यान सारिका मामी भरणे, श्री हनुमंत कोकाटे, वैशालीताई पाटील, मोनिका हरगुडे, श्री DN जगताप, श्री सचिन सकपाळ, श्री शुभम निंबाळकर, अतुल झगडे, श्री संग्राम पाटील, श्री संदेश देवकर, रेहाना मुलानी, साधना केकान, उज्ज्वला परदेशी आणि गावच्या आपल्या सरपंच ज्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं, ज्यांनी विस्तृत प्रमाणामध्ये माझी आणि इतर सगळीच माहिती अतिशय सुंदर प्रकारे मांडली. त्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चित्ररेखा ढोले मॅडम, उपसरपंच, त्यांच्या सर्वच सदस्य, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमंत ढोले सर, माऊली जामदार, तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व दूध डेअऱ्यांचे चेअरमन, विविध संस्थांचे चेअरमन, त्यांचे सर्व सदस्य, माझ्या महिला भगिनी बचत गटांच्या CRP, त्यांचे सर्व बचत गटांच्या सर्व सदस्य, तसेच सर्व इतर गावातून आलेले माझ्या विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे जे कोणी सर्व आजी माजी पदाधिकारी, वडीलधारी मंडळी आणि माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि बालमित्रांनो, सुरुवातीला मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. आज आपण संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथे आलात. मला माहिती आहे की माझ्या महिला भगिनी किंवा सगळ्यांनाच संध्याकाळची, खास करून ग्रामीण भागात असल्यानंतर संध्याकाळची अनेक कामं असतात आणि मी आज या भागामध्ये फिरत असताना हा भाग खूपसा सधन दिसला. जिकडे तिकडे हिरवगार दिसत होतं आणि मला लक्षात आलं की इकडे डेअरी व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू असावा. आणि मला असं वाटतं की माझ्या बऱ्याच महिला भगिनींना धारा वगैरे काढायच्या असतील किंवा बऱ्याच माझ्या गावच्या ग्रामस्थांना घरी जायची घाई असेल, पण तरी सुद्धा तुम्ही आमच्या प्रेमाखातर इथे थांबलात. त्याबद्दल मी सर्वांचाच मी आभार मानते की आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी थांबलात. खरं सांगायचं तर आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका लागल्यात. फॉर्म अजून भरायचा आहे, खरं तर बिगुल वाजायचं आहे, तरी सुद्धा सगळ्या जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून सगळ्यांनीच माझी निवड केलेली आहे. आणि म्हणून त्यानिमित्तानं गेल्या 15 दिवसापासून मी सगळ्याच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गाठीभेटीचा कार्यक्रम आणि दौरा सुरू केलेला आहे. आणि आज हीच संधी साधून मी आपल्या सर्वांना भेटायला आलेली आहे. आपण सगळेजण आदरणीय दादांना ओळखता, पण अलीकडच्याच काळामध्ये तुम्ही सगळेजणच मला टीव्हीवर बघता की नाही? सगळ्यांना कुतूहल आहे की ह्या वहिनी अचानकच कशा काय आल्या. सगळे थांबून राहिले. आदरणीय दादा अनेक वर्षापासून आपण त्यांना सगळ्यांना ओळखता, त्यांचं विकास कामं ओळखता, त्यांना नेहमीच इथे आलेलंही पाहता. पण वहिनींविषयी तशी फारशी आपल्याला माहिती नव्हती आणि मग मला असं वाटलं की आपल्याला प्रत्यक्ष आपल्याशी भेट घ्यावी, आपल्याशी 4 शब्द बोलावे. आणि खास करून माझ्या महिला भगिनींना भेटायची माझी इच्छा होती आणि या निमित्तानं मी आपल्याशी बोलायला, हितगुज करायला आले. आपल्या मनामध्ये एक चित्र असतं की दादांची बायको म्हणजे कशी असेल. आपल्याला माहिती असेल की दादांचे जेव्हा लग्न झालं तेव्हा मी 86 साली नाही 85 साली
दादांशी लग्न झालं तेव्हा दादा एक शेतकरी म्हणून दादांशी माझं लग्न झालं. त्यामुळे मी काटेवाडी या गावात आले शेतकऱ्याची बायको म्हणून. त्याच्यामुळे तुम्हाला मला जास्त सांगायला नको की मी शेतकऱ्याची मुलगी होते आणि शेतकऱ्यांची बायको होते, शेतकऱ्यांची सून होते. त्याच्यामुळे तुमच्याशी आणि माझ्याशी तसं फार गोष्टी साम्य आहे. कारण लग्न झाल्यानंतर एक शेतकऱ्याची सून म्हणून आमच्याकडे पण डेअरी होती. त्याच्यामुळे डेअरीच्या संबंधित सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. आमच्याकडे पण स्वतःची डेअरी, शारदा डेअरी म्हणून अजून डेअरी आहे. अगदी रोजचं 400 लिटर दूध जायचं, अजूनही जातं थोडंफार, 100-1 लिटर जातात. कारण आमच्याकडे तसं सध्या बघायला गाई वगैरे आहेत. नंतर दादांची 2000 कोंबड्यांची पोल्ट्री होती सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू त्याची 1 लाख कोंबड्यांची पोल्ट्री केली. आणि सुरुवातीला शेतकरी असल्यामुळे सगळ्या गोष्टी मला तुमच्यासारख्याच माहिती आहेत. मी अगदी जवळून सगळं बघितलेलं आहे. दादा अगदी चापकटर मध्ये चारा काढण्यापासून सगळ्या गोष्टी करायचे. आता जेव्हा आपल्याला पाणी सुटतं तेव्हा दारी धरायचे. त्याच्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात असा फारसा फरक नाही. मी तुमच्यासारखीच आहे. आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या बायकांना खूप प्रश्न पडतो की वहिनी कशा असतील. मी गेले 25 वर्ष 30 वर्ष मुंबईमध्ये राहते, पुण्यामध्ये राहते आणि बारामतीतच असते. पण हे सगळं करत असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या त्या करून माझं कुटुंब सांभाळून मी समाजकारणामध्ये आले. मी अनेक समाजकार्य करत असते, फक्त बारामती तालुक्यामध्ये. तसं मी प्रचाराच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यात आले, पण तुमच्या अलीकडच्या काळामध्ये, अलीकडच्या 10 वर्षात मी फारशी येत नव्हते. 10 वर्षापूर्वी जेव्हा इलेक्शन झाली तेव्हा मी काही भागात निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. पण खास करून तुम्हाला ते काही गोष्टी आठवत नसतील, काही जुन्या लोकांना मी आलेली आठवत असेल. पण ह्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांशी संवाद व्हावा, तुमच्या सगळ्यांशी बोलावं म्हणून मी आज हा चान्स घेतला. आजी म्हणतात सगळे थांबून राहिले तुमच्यासाठी, आणि मला सुद्धा म्हणून सगळे थांबून राहिले म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगते की कारण माझी ओळख होणं, तुमच्याशी संवाद साधणं, तुम्ही मला ओळखणं फार गरजेचं आहे. कारण कसं असतं की आपण एखाद्या उमेदवार ठरवत असताना तो उमेदवार नेमका कसा असावा किंवा कसा असला पाहिजे किंवा त्याला काय येते किंवा त्याला काय येत नाही हे कळणं अतिशय गरजेचं आहे. कारण शेवटी महिला किंवा एका राजकारणाच्या घरातली एखादी बाई हेच क्वालिफिकेशन असणं तेवढं गरजेचं नसतं. त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून गोष्टी माहिती असाव्या लागतात. आणि मला असं वाटतं की मी माझी ओळख करून देणं मला जास्त श्रेयस्कर वाटतं. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना मी काय आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला भेटायला आले. आज माझे बरेचसे पुरुष बंधू सुद्धा इथे आहेत आणि खरंच सगळेजण अगदी पेशन्सनी बसलेले आहेत. सगळ्यांना मला सांगायला आवडेल की माझं माहेर सुद्धा राजकारणीच आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे अनेक वर्ष त्यांनी सगळेच गृहमंत्री पदापासून इरिगेशन मंत्री सगळेच मंत्री पद भूषवलेले आहेत. माझे वडील सुद्धा पाटील होते. त्यामुळे माझ्या घरामध्ये लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारण होतं. त्यामुळे सासरी आल्यावरच राजकारण होतं अशातला भाग नाही. ह्या सगळ्या गोष्टीची मला लहानपणापासूनच माहिती होती आणि त्याच्यामुळे मला कुठल्याच गोष्टी अशा जड गेल्या नाहीत. आणि माझी मुलं थोडीशी मोठी झाल्यानंतर माझ्या समाजकारणाला सुरुवात झाली आणि हे समाजकारण मी करता करता हे फक्त बारामती तालुक्यापुरतच केल्यामुळे आणि मला माझे समाजकारण फार प्रसिद्ध करण्याची आवश्यकता कधीच वाटली नाही. त्याच्यामुळे सहसा मी कधी सांगण्याचाही कुणाला प्रयत्न केला नाही. मी अनेक गोष्टी केल्या. काटेवाडी ग्रामस्वच्छता अभियानामध्ये माझं गाव जे काटेवाडी आहे हे मी तिथे 8 वर्ष सतत काम केलं आणि काटेवाडी गावाला माझ्या ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळवून दिला. आपल्याकडे हागणदारी मुक्त गावं अलीकडे करण्याची पद्धत सुरू झाली, पण मी 2000 सालात ही चळवळ सुरू केली आणि तेव्हा 2008 साली मला निर्मल ग्राम योजनेचा काटेवाडीला पुरस्कार मिळाला. त्याच दरम्यान मध्ये
बचत गटाची चळवळ सुरू झाली होती. आता बचत गटाला खूप काही योजना आहेत, खूप सारे फंड्स मिळतात. तेव्हा बचत गटांना बायकांना माहिती नसायचं की बचत गट कसे करायचे, किती लोकांचे करायचे, त्यांचे बुक कसं ठेवायचं, त्यांचं रेकॉर्ड कसं ठेवायचं. तर आम्ही सगळ्या बायकांना एकत्र करून त्यांचं प्रबोधन करायचो, त्यांच्यासाठी वेगवेगळे लेक्चर्स ठेवायचो आणि बायकांना पुढं त्यांनी त्यांच्या पायावर उभारण्यासाठी त्यांना मदत करायचो. आणि अशा अनेक गोष्टी मी केल्या. आपल्याला माहितीच असेल की बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे. आता तिथे जवळजवळ 3,500 बायका काम करतात. आपल्याला माहिती आहे की आता बारामतीमध्ये किंवा आसपासमध्ये आता सुद्धा आपल्याला ढोले साहेबांची शिक्षण संस्था इथे जवळजवळ 6,000 विद्यार्थी का शिकतात असं सांगितलं. बारामती तालुका ह्या, इंदापूर तालुका ह्या सगळीकडे शिक्षणाच्या सोया खूप चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं की गोरगरिबांची पण मुलं शिकतात, पण काही कारणामुळे 10वी-12वी पर्यंतच त्यांचे आई वडील शिकवतात. माझ्या बऱ्याच महिला भगिनी 10वी-12वी पर्यंत शिकतात आणि लग्न झाल्यानंतर त्यांना पुढं काय करावं हे समजत नाही, कारण पुढचं कॉलेज शिक्षण त्यांच्या कुठल्या तरी कारणामुळे राहिलेलं असतं. बऱ्याच बायका धुणी भांडी करतात किंवा खुरपायला जातात. त्यांना असं वाटत असतं की आम्हाला घरी बसून काहीतरी काम मिळालं पाहिजे आणि म्हणून बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क बारामतीमध्ये करायचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा पहिला हाच मुद्दा होता की महिला सक्षमीकरण. आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही ह्या ज्या 10वी-12वीच्या मुली होत्या किंवा ज्या घरी बसणाऱ्या बायका होत्या, खुरपायला जाणाऱ्या बायका होत्या, ज्या थोड्याफार शिकलेल्या होत्या, ज्यांना साधारण मशीन चालवायचं ज्ञान होतं, अशा बायकांचं आम्ही हायटेक मशीनवरती त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि त्या बायका रेडीमेड गार्मेंटचे 11 कारखाने आहेत, तिथं वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये या बायका आज काम करतात. सुरुवातीचा पगार 7,000 असा असायचा, पण नंतर त्या बाईचं स्किल नगावर तुम्ही किती चांगलं काम करता ह्याच्यावर त्यांना पैसे मिळायला लागले. आणि आज माझ्या खुरपायला जाणाऱ्या 350 पगार असणाऱ्या बायका आज जवळजवळ 30,000 ते 50,000 पर्यंत पगार मिळवतात. मला एवढंच आपल्याला सांगायचं की ह्या गोष्टी जर बारामतीत होऊ शकत असतील तर ह्या गोष्टी सगळ्याच तालुक्यामध्ये होऊ शकतात. फक्त गरज आहे तुमच्या पाठिंब्याची आणि तुमच्या सपोर्टची. आणि तुम्ही जर नेहमीच, आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादा नेहमीच आपल्या जनतेसाठी अहोरात्र काम करताना तुम्ही सगळेजण ऐकता, बघता, पाहता. जो काय विकास झालेला आहे आजपर्यंत इंदापूरचा सुद्धा किंवा बारामतीचा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही बारामतीला येता जाता, इंदापूरला येता जाता. आताच तुम्हाला आताच ढोले साहेबांनी सांगितलं की जवळजवळ किती हजार कोटी रुपये आपल्याला इंदापूर तालुक्याला दादांनी दिले. 5,000 कोटी इंदापूर तालुक्यासाठी फक्त दिले आणि लाखेवाडीसाठी 37 कोटी रुपये. म्हणजे कोटी आजकाल आपल्याला असे वाटतात किती सहज आपण म्हणतो, पण कोटी म्हणजे किती असतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्या इथे घडण्यासाठी एखादा सक्षम माणूसच लागतो आणि त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहण्यासाठी आणि ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही हाच पाठिंबा आणि हेच प्रेम जे आहे ते तुमच्या मताद्वारे द्याल हीच अपेक्षा बाळगते. अजून काही आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, पण आता वेळ खूप झालेला आहे. तुम्ही पण खूप दुपारपासून बसलेला आहात. आपण नक्कीच यापुढेही भेटत राहू. अनेक माझ्या माता भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, वयोवृद्ध पण आहेत, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला नक्कीच बरं काय वाईट काय सगळं समजते. ही निवडणूक वेगळी आहे कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनाच एका वेगळ्या मोडवरती आपल्याला ही निवडणूक आणून ठेवलेली आहे. सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहेत, पण आदरणीय दादांनी घेतलेली भूमिका ही कशी बरोबर आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कारण आजपर्यंत दादांनी कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही, तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणून तुम्हाला एवढंच मला सांगू इच्छिते की आदरणीय दादांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आणि आदरणीय पंतप्रधान साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि विकसनशील भारताच्या
विकासाच्या रथाचे आपण सगळेजणच त्यांची पायी होण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि विकासाला साथ दिली तरच आपल्या सगळ्यांचा विकास होणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांनाच जे आपण दादांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे आणि आपण सगळेजणच ढोले साहेबांनी तर सगळ्यांनी ठरवलेलंच आहे, पण आपण सगळेजणच त्यांच्या पाठीशी उभे आहात आणि राहणार आहात याची खात्री बाळगते. ढोले साहेबांनी चित्रलेखांनी आमचं अत्यंत प्रेमाने भरभरून स्वागत केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मी मनापासून त्यांचे आभार मानते. आपल्या सर्वांना आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. तुम्ही सगळेजण अतिशय मनोभावे माझं भाषण ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. आपण परत सतत असंच भेटत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.